अधिक मास महात्म्य या श्रृंखलेतील आज आपण 25वा अध्याय पाहतोय। श्री गणेशाय नमः। लक्ष्मी मातेच्या विनंतीवरून विष्णूंनी स्नानदानादींनी युक्त असे अधिक मासाचे व्रत केल्यास कसा लाभ होतो याचे उदाहरण म्हणून एक कथा लक्ष्मीला सांगितली। पूर्वी वीरबाहू नावाचा मोठा उदार ज्ञानी राजा होऊन गेला। त्याची पत्नी यशोमती ही सुंदर आणि अभिमानी होती। धन यौवनाचा तिला मोठा गर्व झालेला होता। त्या राजाचा प्रधान मंडन नावाचा होता। तो शूर, स्वामीभक्त आणि श्रीमंत होता। आपल्याला गुणांनी ते युक्त होते। आपापल्या गुणांनी ते सगळे युक्त होते। प्रधान भार्या गुणवती नावाची होती। ती मात्र धर्मशील आणि उदार होती। त्या राजाला आणि राणीला गर्वामुळे कशी दैन्य अवस्था झाली त्याची कथा ऐक। प्रधानावर राज्य सोपवून वीरबाहू आणि यशोमती सर्व प्रकारच्या विलासात दंग झाले। पुढे त्यांना 2 मुलगे झाले, सुबाहू आणि शतबाहू अशी त्यांची नावे ठेवली। ते तरुण झाले। पुढे अधिक मास आला। गुणवती यशोमतीच्या सेवेकरता राजवाड्यात आली असता यशोमतीचे प्रचंड वैभव पाहून तिला वाटले की पूर्व कर्माप्रमाणे ही एवढे वैभव भोगीत आहे, पण हिने जर आता सत्कर्म केले नाही तर सर्व लयाला जाईल। तेव्हा तिला कल्याणकारक व्रत करण्यास सांगावे। तिने प्रसंग पाहून राणीला सूचना केली की अधिक मास आला आहे, त्यात तू काहीतरी व्रत कर, म्हणजे तुझे सुख अक्षय टिकेल। पण राणीने काही ऐकले नाही। तिने अधिक मासाची निंदा केली। त्याचा परिणाम असा झाला, काही दिवसातच तिचे दोन्ही पुत्र ज्वराने मरण पावले। गुणवती तिच्या सांत्वनार्थ गेली, तेव्हा त्या दोघीही रडू लागल्या। त्यावेळी राणीने गुणवतीकडे पाहिले तो तिचा चेहरा तेजस्वी आणि भांगामध्ये शेंदूर घातलेला होता। तिने अलंकार धारण केले होते, वस्त्र उत्तम होते। हे पाहून राणी तिच्यावरती भडकली आणि तिला हाकलून दिले। गुणवती घरी गेली। तिला खूप वाईट वाटले। राजाला ही गोष्ट कळली, प्रधानालाही कळलं। प्रधानाने आपल्या पत्नीला प्रत्यक्ष पाहिलं तो तिचे मुख संपूर्ण शृंगारलेले होते। पुत्रशोकाने आम्ही व्याप्त असताना प्रधानाची बायको नटते याचा राग येऊन राजाने त्या दाम्पत्याला बंदीमध्ये टाकले। त्यावेळी दोघांनी श्रीकृष्णाचा धावा केला आणि राजा राणीच्या स्वप्नात जाऊन श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की गुणवतीने पूर्वी अधिक मास व्रत केलेले आहे, त्यामुळे तिला या जन्मात अक्षय असे मुखालंकार, काजळ, कुंकू, सिंदूर, तांबूल, वेणी इत्यादी सर्व प्राप्त झालेले आहे। ते निघू शकत नाही। त्यांना बंदीतून बाहेर काढा। राणीने अधिक मासाची निंदा केली म्हणून तुमचे पुत्र मेले। राजा राणी जागी झाल्यावर त्यांना वाईट वाटले। गुणवतीला मुक्त करून त्या दोघांनी गुणवतीची क्षमा मागितली। अधिक मास व्रताचे महात्म्य लोकांना प्रत्यक्ष कळून आले। आपणही अशा प्रकारे हे व्रत करा। आपल्या घरामध्ये सुद्धा सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी, आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी आपणही अशा प्रकारचं व्रत आचरलं पाहिजे, व्रत केलं पाहिजे। भगवंताची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे। धन्यवाद।